नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आतापर्यंत आपण प्राइस ॲक्शन ट्रेडिंग काय असते ते समजून घेतलं. म्हणजे फक्त चार्ट पॅटर्नच्या बेसिसवर, सपोर्ट अँड रेजिस्टन्सच्या बेसिसवर ट्रेड कसे करायचे, वेगवेगळे चार्ट पॅटर्न ड्रॉ कसे करायचे हे समजून घेतलं. आता प्राइस ॲक्शन ट्रेडिंग ही मोस्ट ॲक्युरेट ट्रेडिंग का आहे? तर आपण फक्त काय करतो, समजा इथे एखादा चार्ट पॅटर्न तयार होतोय. हे बघा, चार्ट पॅटर्न ड्रॉ करतो. हा काय झाला, एक डिसेंडिंग चॅनल, इथं ब्रेकआउट, इथं एंट्री झाली आणि माझं जे टार्गेट होतं ते अचीव्ह झालं. आता ही काय झाली, तर ही एक माझी प्राइस ॲक्शन ट्रेडिंग एक चार्ट पॅटर्न वरती मी ट्रेडिंग ड्रॉ केली. याचं ड्रॉबॅक काय, की मला प्रत्येक चार्ट वरती जाऊन मॅन्युअली म्हणजे स्वतःच्या हाताने वेगवेगळे चार्ट पॅटर्न ड्रॉ करावे लागतात. आता आपल्याला एक अशी ट्रेडिंग सिस्टीम पाहिजे, असा एक ट्रेड सेटअप पाहिजे जो आपल्याला एवढी मेहनत घ्यावी लागणार नाही. आपल्याला काय करावं लागणार, फक्त तो सेटअप करावा लागणार आणि बघावं लागणार की त्या ट्रेड सेटअप मध्ये कोणता शेअर दिसत असेल तर आपण तिथं बाईंग करणार. त्या ट्रेड सेटअप मध्ये जर एखादा शेअर येत असेल तर आपण तो शेअर विकणार. आता आपल्याला असा ट्रेड सेटअप बनवण्यासाठी एक गोष्टीची गरज आहे, ती म्हणजे इंडिकेटर्स. इथे तुम्हाला इंडिकेटर्स दिसत आहेत. आता इंडिकेटर्स काय असतात, की एक प्रकारचे ऑलरेडी प्री डिफाईन प्रोग्राम असतात, ज्यांना ऑलरेडी स्टॉक मार्केटमध्ये येणारी मुवमेंट दाखवण्यासाठी तयार केलेले असतात. इंडिकेटर्स आपल्याला हेल्प करतात की मार्केटमध्ये जी येणारी मुवमेंट आहे ती ऑलरेडी कॅच करायची. आता चार्ट पॅटर्न वरनं तुम्ही मुवमेंट कॅच करू शकत नाही का? आता इथं बघा, डाऊनफॉल चालला होता, मी इथं मुवमेंट कॅच केली आणि मला चांगला प्रॉफिट भेटला. पण इंडिकेटर्स काय करतात, ही जी मेहनत आहे प्रत्येक चार्ट पॅटर्न वरती सपोर्ट रेजिस्टन्स परत हे चार्ट पॅटर्न्स ड्रॉ करायची मेहनत, ही आपली रिड्यूस करते. आता इंडिकेटर्स यूज कसे करायचे, इथं जर तुम्ही इंडिकेटर्स मध्ये आले तुम्हाला वेगवेगळे इंडिकेटर दिसतील. आता तुम्ही कोणतं तरी असं इंडिकेटर यूज केलं तर ह्यांची ॲक्युरेसी ही 0 आहे. ह्याच्यातलं तुम्ही कुठलं पण इंडिकेटर यूज करा, त्याची ॲक्युरेसी 0 आहे खरं सांगायचं झालं तर. पण हेच इंडिकेटर ॲक्युरेट कधी आहे, जेव्हा आपण हे इंडिकेटर आपल्या ट्रेडिंग सिस्टीमसाठी यूज करणार, प्रॉपरली त्याची काही सेटिंग करणार ज्याच्यामुळे तो आपल्याला प्रॉपर मोमेंटम देणार, आपल्याला प्रॉपर एक एंट्री देणार, एक्झिट देणार. तर पाहूयात की पहिलं इंडिकेटर कोणतं आहे. फर्स्ट इंडिकेटर आहे तर RSI. इथं इंडिकेटर्स वरती या, RSI टाईप करा, इथं त्याच्यावर क्लिक करा. इथं बघा, काहीतरी लाईन तयार होताना दिसते. ही लाईन काय आहे, तर ही RSI ची लाईन आहे. मी ह्याला रिमूव्ह करतो, एक सेकंड. हे जे ड्रॉइंग आहेत हे रिमूव्ह करतो म्हणजे जास्त कन्फ्युजन नको. आता आपण इथं इंडिकेटर मध्ये आलो आणि RSI इथं यूज केला. आता हा RSI जर असाच यूज केला तर ह्याची ॲक्युरेसी आहे 0. तुम्ही ह्याच्या डिफॉल्ट सेटिंग नुसार यूज केला तर हा आपल्याला नेहमी लॉस मध्ये घेऊन जाणार. तर आपण काय करणार, जेव्हा प्रत्येक इंडिकेटर यूज करणार तेव्हा इथं त्याची येऊन सेटिंग चेंज करणार. इथं इनपुट मध्ये आले तर ही लेंथ असते 14, ही चेंज करायची नाही. इथं स्टाईल मध्ये या, इथं अप्पर लिमिट तुम्हाला जी आहे 70 ची 60 करायची, जी लोअर लिमिट आहे ती 30 ची 40 करायची. बस एवढीच सेटिंग करायची, ह्याच्यामध्ये अजून काही बदलायचं नाही. तुम्हाला जर ही लाईन फक्त त्याचा कलर बदलायचा आहे, तुम्हाला डार्क बघायचा आहे, तर इथं तुम्ही कलर चेंज करू शकता. मला इथं ब्लॅक म्हणजे माझ्या डोळ्यांनी नीट दिसावी म्हणून मी त्याला ब्लॅक थोडस डार्क केलंय आणि ओके करायचं. हा झाला आपल्या सेटिंग नुसार RSI तयार. आता हा यूज कसा करायचा ते महत्वाचं. इथं तुम्ही RSI ची किंमत बघू शकता, म्हणजे इथं RSI आता कितीला आहे त्याची उजव्या साईडला तुम्हाला इथं बघा, उजव्या साईडला दिसतोय का 44.25, ही RSI ची किंमत झाली. RSI हा काय आहे तर रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. स्ट्रेंथ म्हणजे काय, की त्या स्टॉक मधली मोमेंटम दाखवतो, त्या स्टॉक मधली स्ट्रेंथ दाखवतोय. म्हणजेच काय दाखवतोय, त्या शेअरनी मोमेंटम घेतलाय का कमी झालाय. आता एक उदाहरणावरून देतो. समजा आपण रेल्वे प्लॅटफॉर्मवर उभे आहे आणि रेल्वे आत्ताच पळायला चालू झाली. आता पळायला चालू झाल्यानंतर समजा ती 100च्या स्पीडला हळूहळू पोहोचली आणि पोहोचल्यानंतर त्यांनी जर ब्रेक दाबला तर 100च्या स्पीडवरनं डायरेक्ट लगेच 0 होणार आहे का? नाही. तो काय करणार, ब्रेक दाबल्यानंतर सुद्धा हळूहळू हळूहळू स्लो होऊन थांबणार. म्हणजे काय झालं, ही मोमेंटम आहे, म्हणजे 0 ते 100 आणि 100 ते परत 0. ही काय झाली, मोमेंटम झाली. म्हणजे ट्रेन पळत होती, जी हळूहळू पळायला लागली आणि नंतर जेव्हा ती थांबायला लागली त्याच्यानंतर हळूहळू थांबली. तसंच RSI असतं, एकदा पळायला लागला तर स्टॉक वरती पळतो,
जेव्हा तो खाली वरतून खाली पळायला लागतो तेव्हा शेअर खाली पडतो. हे झालं बेसिक RSI. तर हा RSI यूज कसा करायचा? आता समजा तुम्ही घरात उभे आहेत, हे तुम्ही आहात बरोबर. तुम्ही काय केलं, तुमच्या हातातनं बॉल घेतला, इथे तुमच्या हातातला बॉल जमिनीवर आपटला. काय होणार? जमिनीवर बॉल आपटला, तो जमिनीला टच करून वरती फिरणार किंवा वरती जायला लागणार. कशामुळे झाला? तर हा सपोर्टमुळे, म्हणजे तुमची जी जमीन होती त्याच्यावर त्यांनी काय घेतला, सपोर्ट घेतला आणि सपोर्ट घेऊन तो वापस फिरला. तसंच तुम्ही इथं आहात, सेम टू सेम. तुम्ही काय केलं, हातातला बॉल घेतला आणि जिथं फॅन असतो त्या सिलिंगवर फेकला. आता सिलिंगला फेकल्यानंतर काय होणार आहे, तो बॉल तिथं रेजिस्टन्स घेऊन किंवा तिथं धडकून खाली येणार आहे. ह्याला म्हणतात सपोर्ट आणि ह्याला म्हणतात रेजिस्टन्स. म्हणजे इथं बॉलने काय केलं, जमिनीचा सपोर्ट घेऊन वरती गेला आणि इथं काय झालं, तर बॉल सिलिंगचा रेजिस्टन्स घेऊन खाली यायला लागला. आता तसंच ह्या ज्या 40 आणि ही जी 60 ची लाईन आहे, ही आडवी RSI नाही म्हणत आहे मी, ही जी 60 वाली लाईन आहे आणि ही जी 40 ची लाईन आहे, ही RSI साठी सपोर्ट आणि रेजिस्टन्स सारखी ऍक्ट होणार. कसं तर दाखवतो, इकडे बघा. हे बघा, स्टॉक खाली येत होता बरोबर की नाही. मी जसं म्हणलं मोमेंटम कमी होत होतं आणि इथं बघा काय झालंय, ह्या लाईनला एक्झॅक्ट सपोर्ट घेऊन, म्हणजे हे 40च्या लाईनला मार्केटने सपोर्ट घेतला आणि मार्केट वरती जायला लागला. इथं बघा गेली की नाही वरती थोडीशी, म्हणजे काय झालं, वरती गेला आणि पुन्हा खाली यायला लागला, पुन्हा एकदा सपोर्ट घेतला, पण छोटासा सपोर्ट घेऊन पुन्हा तो ब्रेक करत खाली गेला. आता पुन्हा जेव्हा तो वरती जायला लागला, आता बघा इथे पुन्हा तो शेअर वरती जायला लागला, तर हीच 40 ची लाईन इथं रेजिस्टन्स सारखी ऍक्ट झाली आणि मार्केट पुन्हा खाली यायला लागलं. बघा तुम्ही खाली जेव्हा हे कॅन्डल चेंज होत आहेत, RSI बघा खाली काय होतंय. म्हणजे जी लाईन एकदा आपण आधी शिकलेलं आहे की जेव्हा एक सपोर्ट ब्रेक होतो, तीच लाईन परत जेव्हा शेअर खालून वरती जाण्याचा प्रयत्न करत असतो, तर ती रेजिस्टन्स सारखी ऍक्ट होत असते. ही गोष्ट कळाली. आता सेम टू सेम 60 साठी सुद्धा आहे. ही आता इथं बघा, इथं ही पण 60 ची लाईन रेजिस्टन्स लाईन होती. आता हा RSI जेव्हा ह्याला ब्रेक करून गेला, त्याच्यानंतर इथं बघा, इथे काय झालं, सपोर्ट घेतला. म्हणजे ह्या 60च्या लाईनला काय झाला, एक त्याला सपोर्ट भेटला. इथं रेजिस्टन्स होती, काय झालं, इथे सपोर्ट घेतला, पुन्हा बाउन्स झाला त्याच्यामध्ये आणि जेव्हा तो ब्रेक झाला, मार्केटमध्ये डाऊनफॉल कंटिन्यू झाला. ही गोष्ट कळाली. आता आपण ह्याला ट्रेड कसं करायचंय. मी आज सुद्धा मार्केटमध्ये एक लाईव्ह ट्रेड इलता RBL बँकचा, तोच शेअर बघू काय झालंय त्याच्यात. इथे बघा, इथं लक्ष द्या ह्या पार्टकडे. शेअर काय होता, पूर्ण डाऊन ट्रेंड मध्ये होता. म्हणजे तुम्ही जर वरपासून खालीपर्यंत बघितलं तर शेअर तो पूर्ण डाऊन ट्रेंड मध्ये होता. आपण काय केलं की जेव्हा तो खालून वरती जात होता, आपण इथे एंट्री घेतलेली. मी आज एंट्री का दिली तर बघा इथे, की जेव्हा तो शेअर अपसाईडला चालला होता, त्याच्यानंतर त्यांनी इथे एक डाऊन साईडची कॅन्डल बनवली ही रेडची, आणि इथं काय झाले की त्याला सपोर्ट भेटला आणि इथनं परत पुन्हा अपसाईडला जायला निघालाय 214ला विकत घ्या म्हणून. आणि बघा तो आता वरती जायला निघालाय. आता तो मे बी वरती पण जाईल किंवा पुढे काही होईल. पण आता आपण फक्त RSIच्या बेसिसवर ट्रेड नाही करणार आहे, आपण वेगवेगळे इंडिकेटर जोडून एक ट्रेड सेटअप बनवणार आहे. मग तेव्हा आपण प्रॉपर ट्रेडिंग करणार आहोत. आज मी फक्त इंडिकेटरची ओळख करून देतोय की इंडिकेटर असतात काय आणि त्याचा यूज कसं करायचं. आता इथे बघा, एक शेअर पुन्हा अपसाईडला जायला लागला, ही 60 ची लाईन काय झाली, रेजिस्टन्स सारखी ऍक्ट झाली का, खाली आला शेअर, पुन्हा एक अटेम्प्ट दिला, काय झालं, परत रेजिस्टन्स, मार्केट पुन्हा खाली, आणि नंतर तो वरती गेलाच नाही अटेम्प्ट करायला, तो तिथनच खाली फिरला आणि शेअर पुन्हा खाली आला एकदम डाऊन साईडला. आता ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट अशी की काही जण RSI मध्ये शेअर तो 30च्या खाली गेला तर ओव्हरबॉट असतो, 70च्या वरती गेला तर ओव्हर सोल्ड असतो, असं काहीतरी सांगतात. तर ती गोष्ट काय आहे, तर जेव्हा एखादा शेअर 70च्या वरती असेल, मी किती म्हणलं उजव्या साईडला बघा, 70च्या वरती असेल तर त्याला म्हणतात ओव्हरबॉट पोझिशन. ओव्हरबॉट पोझिशन म्हणजे काय की लोकांनी भरपूर शेअर विकत घेतलेत, आता तो शेअर पडू शकतो. आणि जेव्हा RSI 30च्या खाली असतो तेव्हा तो शेअर ओव्हर सोल्ड असतो, म्हणजे लोकांनी भरपूर शेअर विकलेत, आता त्याच्यामध्ये अप ट्रेंड येऊ शकतो. आता आपण ट्रेड कसा करायचा,
जेव्हा एखादा शेअर वरतून खाली पडत असतो आणि जेव्हा तो ओव्हरसोल्ड पोझिशनला येतो, म्हणजे बघा 30च्या आसपास आपण काय होतो, मार्केटमध्ये रेडी होतो एखादा स्टॉक विकत घेण्यासाठी. जेव्हा मार्केट ही 40ची लाईन इथं क्रॉस करेल, इथं क्रॉस केली, इथं 40ची लाईन क्रॉस करेल, आपण मार्केटमध्ये एंट्री घेणार. इथं आपण स्टॉकमध्ये जेव्हा ही 40ची लाईन 41-42 होईल आणि ह्या कॅन्डलची पोझिशन ह्या लाईनच्या थोडीशी अबव येईल, म्हणजे 41-42च्या, म्हणजे ही जी क्लोजिंग कॅन्डल असेल ही ग्रीन असेल, आपण मार्केटमध्ये एंट्री घेणार. आता इथं जेव्हा मार्केटमध्ये एंट्री घेणार तो किमान 60 पर्यंत तो जाणारच जाणार. आता इथे बघा आपण एंट्री कुठे घेणार होतो, इथे, म्हणजे प्राइस काय असते आपली 184 वगैरे, आणि एक्झिट कुठे झाला असतो 206. 20% प्रॉफिट फक्त एक RSI च्या बेसिसवर. आता ह्याच्यात दुसरं सीन काय झाला असता की आपण 180 इथं 185 ला घेतला असता आणि शेअर खाली आले, बघा इथे लगेच खाली आलाय. मग आपण एक्झिट व्हायचं होतं का, होऊ शकलो असतो, परत इथं रिएंट्री केली असती, आपण आपल्या कॉस्टच्या आसपास निघून येऊ शकलो असतो. हे बघा इथे जिथे ही लाईन खाली ब्रेक झाली इथं एक्झिट होऊ शकलो असतो, परत आपण इथे एंट्री घेतली असती, म्हणजे परत 185 वगैरे. पण आपण काय केलं असतं, जेव्हा इथंच एंट्री घेतली असती तर आपण लॉजिकली 168 वगैरेचा स्टॉप लॉस ठेवला असता आणि राहू दिला असता, तो ट्रेड चालू दिला असता. आपण एकदा एंट्री घेतली की आपलं स्टॉप लॉस हिट होईपर्यंत आपण ट्रेड किंवा ती पोझिशन एक्झिटच केली नसती, जर तो शेअर खालनं अपसाईडला जात असेल. हे एक चांगले स्टॉक असतात जे 30-35 पासनं वरती जातात. हे झालं एक एक्झाम्पल. आता दुसरं एक्झाम्पल इथे बघा, एंट्री कुठे घेतली असती, परत हे बघा शेअर खाली आलाय, इथे बघा इथे पुन्हा एंट्री घेतली असती, किती 208 रुपयाला, 208 रुपयाला एंट्री, आणि एक्झिट कुठे केलं असतं, आयदर इथं केलं असतं, म्हणजे ह्याच्या आसपास 236. पुन्हा जेव्हा ही 60ची लाईन ब्रेक झाली पुन्हा इथं एक एंट्री घेतली असती 235च्या आसपास. हा प्रिव्हियस हाय ब्रेक झाला म्हणून पण एक कन्फर्मेशन भेटलं असतं, व्हॉल्यूम पण आलीत म्हणून कन्फर्मेशन. पुन्हा एक एंट्री भेटली असती 236, आणि कुठपर्यंत टार्गेट ठेवलं असतं, जवळपास 70, जिथपर्यंत 70 लाईन जाते तिथपर्यंतच, म्हणजे कुठपर्यंतच टार्गेट भेटते 263. एंट्री 235, 264, 30 रुपये भेटतायत, 20% भेटतोय. एक्झिट आपल्या कॅपिटलवर 20% भेटतोय ना, एक्झिट होऊन जायचं बस. इथं बघा पुन्हा जेव्हा एंट्री घेत होतो तेव्हा सुद्धा व्हॉल्यूम चांगले आलेत, ओके एंट्री. आता आपण जेव्हा 40च्या क्रॉसिंगला एंट्री घेणार, आपलं किमान टार्गेट असलं पाहिजे जे 60 आहे ते. ज्यांना पोझिशन होल्ड करायची, वेट करा की हा अपसाईडला जातोय का इथनं डाऊन साईड दाखवते, म्हणजे अशी लाईन दाखवते का बघा, म्हणजे RSI कसा ट्रेड होतोय. हे बघा इथे काय होतंय की RSI वरती जायला लागला आणि इथं आपण काय केली, 40ला एंट्री केली. आपण काय केलं, RSI 60 पर्यंत आला, तिथपर्यंत पोझिशन होल्ड केली, आणि इथनं जेव्हा तो रिव्हर्स व्हायला लागला आपण इथं एक्झिट होऊ शकलो असतो. पुन्हा खाली आला, परत जी 40ची लाईन होती इथे सपोर्ट घेतल्यानंतर ना पुन्हा इथं सपोर्ट घेतला, पुन्हा एंट्री करू शकलो असतो, पुन्हा अपसाईड. पण तो समजा शेअर इथं आला, आपल्या 40च्या लाईनला परत आला, ओके एक्झिट द पोझिशन, सपोर्ट वरनं वापस आला, म्हणजे आपण इथं सपोर्ट वरनं एंट्री घेतली होती, एक्झिट करा पोझिशन, म्हणजे तो खाली जायला लागलाय म्हणून. पुन्हा आपण एंट्री घेतली असती, म्हणजे जेव्हा इथं क्रॉसिंग होतंय तेव्हा एंट्री घेऊ शकलो असतो, पण इथं क्रॉस झालं का नाही, रेजिस्टन्समुळे तो शेअर खाली आला. पुन्हा शेअर काय झाला, वरती जायचा प्रयत्न करायला लागला, त्या 40च्या इथं एंट्री, पुन्हा काय झालं, अपसाईडला जायला लागला. पण समजा पुन्हा तो शेअर इथं खाली आला, आपला स्टॉप लॉस हिट इथं आपण काय झाला असतो, त्या लाईनच्या इथं आला असतो, पोझिशन एक्झिट केली असती. पण समजा तो शेअर एकदा इथं घेतला, स्टॉप लॉस किमान इथलचा ठेवून द्यायचा आपण, अपसाईडला जाऊ द्या. आता समजा इथे काय झालं, ही शेअर तो 40 पर्यंत गेला, इथं काय, हा कोणता एरिया आहे, रेजिस्टन्सचा एरिया. इथं मी इथं घेतलेली पोझिशन इथं एक्झिट झालो, इथं एक्झिट झाल्यानंतर ना पुन्हा समजा ही 60ची लाईन तो क्रॉस करतोय किंवा 60च्या वरती जातोय, पुन्हा एकदा मी एंट्री घेतली असती, पुन्हा तो शेअर इथं सपोर्ट घेऊन पुन्हा थोडासा वरती गेला असता, पुन्हा खाली आला असता, आणि आपण आपली जी पोझिशन आहे इथं कुठतरी विकू शकलो असतो, आपलं थोडं टार्गेट अचीव झाल्यावर. आता ह्या ज्या लाईन आहेत ह्याच्या आधीमध्ये आपण 40 ते 60च्या दरम्यान ट्रेड करणार नाही, कारण का हे साईडवेज दाखवतात मार्केटमध्ये. आपण फक्त
सपोर्ट आणि रेजिस्टन्स वरनं एंट्री घ्यायची. समजा हा शेअर वरतून खाली जायचा प्रयत्न करत असेल तर इथं एक एंट्री घेऊ शकतो. म्हणजे ह्या पॉइंटला समजा वरतून खाली यायला लागला, इथं आपण शॉर्ट करू शकलो असतो. जेव्हा ही लाईन अपसाइड पासून डाऊन साईडला यायला लागली इथं शॉर्टिंग करू शकलो असतो. समजा शॉर्टिंग करायला इथं ऑपॉर्च्युनिटी भेटली असती, इथे स्टॉप लॉस, मार्केट खाली, इथपर्यंत टार्गेट अचीव. म्हणजे खालचा जो सपोर्ट आहे तिथपर्यंत आपल्याला टार्गेट अचीव झालं असतं. समजलं? ह्याच्यात जर काही प्रॉब्लेम असेल कमेंट करून नक्की विचारा, मी सांगतो तुम्हाला. आता मी हे इंडिकेटर रिमूव्ह करतो. आपण पाहूयात पुढचं इंडिकेटर. नेक्स्ट इंडिकेटर आहे ते आहे MACD. हे लागलं इंडिकेटर मध्ये आलो, MACD टाईप केलं आपण. आता नेहमीप्रमाणे यायचं सेटिंग बदलायची. आता इनपुट जे आहे ते असंच ठेवायचं, याच्यात काही छेडछाड करायची नाही. स्टाईल मध्ये या, हा जो हिस्टोग्राम आहे इथं अनचेक करा. हा कन्फ्युजन करायचं काम करतो, हा कोणत्याच कामाचा नाही. हिस्टोग्राम वरती क्लिक करा, याच्यात एक MACD ची लाईन आहे. जर अनचेक केलं तर MACD गायब होतो, पण आपल्याला हे MACD आणि सिग्नल लागणार आहेत. मी फक्त ह्याच्यात MACD ला डार्क करायचं काम करतो. MACD ला डार्क करतो आणि ह्या सिग्नल लाईनला पण डार्क करतो. आता फक्त आपण MACD वरती ट्रेड करणार नाही, पण हा एक सपोर्टिंग इंडिकेटर आहे. म्हणजे काय की समजा तुम्ही मार्केटमध्ये काहीतरी आणायला चाललेत आणि तुम्हाला माहित नाही की कुठे, तुम्ही काय करता, एक मित्राला फोन लावता की त्याला विचारता अरे हे कुठं मिळेल. तो म्हणतो की कात्रजला मिळेल. तुम्ही काय करता, तरी पण तुमच्या दुसऱ्या मित्राला फोन लावता, त्याला विचारता की अरे ही गोष्ट कुठं मिळेल. तो पण म्हणतो की कात्रजच्या एरियात मिळेल. म्हणजे तुम्ही काय केलं की डबल कन्फर्मेशन घेतलं की आता तुम्ही थोडस लांब चाललंय तर तुम्ही डबल कन्फर्मेशन घेताच ना. मग तसंच आहे हे, सेम टू सेम. की दुसऱ्या मित्राला विचारायची गरज होती का? नव्हती. तुम्ही फक्त अजून एक कन्फर्मेशन भेटलं, हे असल, यांनी कन्फर्मेशन दिलं तरी चालेल, नाही दिलं तरी चालेल. आता हे यूज कसं करायचं? जेव्हा मी काय म्हणलं, जेव्हा मार्केटमध्ये ही ब्लॅक लाईन त्या रेड लाईनला वरतून खाली अशी क्रॉस करेल तेव्हा समजायचं मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड येणार आहे. म्हणजे कसं, हे बघा, मी फर्स्ट रेड लाईन काढतो. ही रेड लाईन अशी असणार. तुम्ही काय करणार की जेव्हा ही MACD लाईन इथे क्रॉस होणार तेव्हा आपण इथं शॉर्टिंग करणार. कळालं? जेव्हा ही MACD लाईन इथे क्रॉस होणार तेव्हा आपण मार्केटमध्ये एंट्री घेणार. आता इथे बघा काय झालंय, इथे क्रॉस झाला, आपण इथे शॉर्टिंगची पोझिशन घेतली, स्टॉप लॉस ठेवला लॉजिकल एवढ्याचा आणि मार्केट खाली आले. आता परत ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट, आता सिग्नल लाईन मी रेड लाईनने ड्रॉ करतो आणि जेव्हा MACD लाईन ह्या रेड लाईनला खालून अपसाइडला कट करेल, इथं अपसाइडला कट केलं, इथे ह्या एरियामध्ये अपसाइडला कट केलं, आपण त्या शेअरला इथं बाय करणार. आता दोन्ही पोझिशन मी तुम्हाला इथंच दाखवतो. हे बघा, जेव्हा मार्केटमध्ये शेअर इथे क्रॉस झालेलं दिसतंय, आता इथं भरपूर काही इकडे बघायची गरज नाही. इथं मला फक्त क्रॉस होतंय का एवढंच बघायचंय. इथे क्रॉस होताना दिसतंय तर इथं क्रॉस झाले, मी काय करणार, शेअरला सेल करणार आणि इथे स्टॉप लॉस आणि शेअर खाली आला, चांगला प्रॉफिट. मी किती मध्ये एंट्री घेतली असती? माझी एंट्री झाली असती 234 ते 230च्या आसपास आणि त्यांनी मला टार्गेट कितीचं दिलं, साधारण समजा मी इथं पोझिशन एक्झिट झालो असतो तर माझं 30 रुपयाचा प्रॉफिट दिला असतं त्यांनी. सेकंड, आता जेव्हा ब्लॅक लाईन रेड लाईनला इथं क्रॉस ओव्हर करते, हे दिसतंय इथे जी ब्लॅक लाईन आहे ह्या रेड लाईनला वरती क्रॉस करते तर शेअरमध्ये अपसाइड येतो. आता इथे बघा कुठे क्रॉस झाले शेअरमध्ये, इथे एंट्री घेतली आणि बूम, मार्केट साइड. आपलं टार्गेट 20%, 10 to 15% टार्गेट ज्या इझिली अचीव्ह झालं. समजा माझं एंट्री कुठं असती, माझी एंट्री असती 236च्या आसपास, 270 रुपये, 260 रुपये भेटतात. खूप मोठी अचिव्हमेंट झाली ही. माझ्या कॅपिटलवरती मला 20% भेटतं, मी खुश. मग आपण काय करायचं, एवढंच लक्षात ठेवायचंय. पण आपण सेपरेटली फक्त MACDच्या बेसिसवर ट्रेड करणार नाहीये. हा MACD हा फक्त आपल्या ट्रेड सेटअप मध्ये सपोर्टिंगचं काम करणार आहे. म्हणजे आपल्याला शेअर सांगेल वेगवेगळे कन्फर्मेशन, पण आणखी एक प्लस कन्फर्मेशन म्हणून आपण MACD यूज करणार आहे. आता अजून कुठे एंट्री झाली असती बघा, आपल्याला हे इंडिकेटर खूप वेळा धोका पण देणार.
एकाच इंडिकेटरवर ट्रेड मी करत नाही. बघा इथं दाखवतो उदाहरण का त्याचं. इकडे बघा क्रॉस ओव्हर झालं, आपण इथं बायची पोझिशन घेतली असती, इथे बाय झाला असतं आणि शेअर खाली पडला. दिलंय का? नंतर काय झालं इथे गिचमिट गाला झाला, पुन्हा खाली आला. इथे बघा पुन्हा आपण इथे एंट्री घेतली असती याच्या आसपास, इथे थोडंसं खाली येऊन आता अप साईडला चाललाय. तर ह्या इंडिकेटर मध्ये बऱ्याच वेळा आपल्याला धोका भेटतो, पण हे इंडिकेटर महत्वाचं आहे सपोर्टिंग इंडिकेटर म्हणून. आता इथे बघा अपसाइड मार्केट, इथं इथं त्यांनी काय दिलंय सेल सिग्नल दिलंय, इथं काय दिलंय त्यांनी शेअरला विका म्हणून. ओके ठीक आहे, इथं पण ते कामाला आलं. इथे पण बघा परत इथं बाईंगची ऑपॉर्च्युनिटी, बाईंग सांगितलं, इथं बाईंग केलं, इथला स्टॉप लॉस अपसाइड. हे इंडिकेटर जास्त आपण सपोर्टिंग इंडिकेटर म्हणून यूज करणार आपल्या जे ट्रेड सेटअप साठी गरज आहे. आता थर्ड पाहूया महत्वाचं इंडिकेटर. इंडिकेटर रिमूव्ह केले, आता मी तिसरं यूज करतो व्हॉल्यूम. आता हे तुम्ही जेव्हा व्हॉल्यूम इंडिकेटर यूज करता, तुम्ही इथं खाली काड्या बघताय आणि ह्याच्यात आपण सेटिंग म्हणजे अशी करणार आहे, इनपुट अशीच ठेवणार आहे. हे जे शो एम आहे ह्याच्यावरती टिक करणार आहे आणि हा जो एरिया आहे ह्याच्या जागी आपण लाईन करणार आहे. जस्ट त्याला एक थिक लाईन बनवा, त्याची थिकनेस वाढूया, इथे त्याला केला थिक. आता दिसतात का तुम्हाला व्हॉल्यूम? हा काय दाखवतो की नॉर्मल मार्केट पेक्षा ते व्हॉल्यूम चांगले आले. जेव्हा ही ब्लॅक लाईन हे व्हॉल्यूम असे दाखवतील क्रॉस करते, तेव्हा समजायचं की मार्केटमध्ये व्हॉल्यूम चांगले आहेत. आता व्हॉल्यूम कन्फर्मेशन आपण म्हणतो की व्हॉल्यूम कन्फर्मेशन काय असतं, तसं ऍव्हरेज व्हॉल्यूम हे आहेत. ऍव्हरेज व्हॉल्यूम जेव्हा हे व्हॉल्यूम जास्त आहेत याच्या लाईनच्या अबाव चाललेत चांगले, इथे बघा, इथे बघा, इथे परत इथे, जेव्हा असे व्हॉल्यूम चांगले असतील तेव्हा समजायचं की व्हॉल्यूम चाललेत. आपण ते फक्त एक सपोर्टिंग इंडिकेटर म्हणून यूज करणार. अजून एक इंडिकेटर, इथे इंडिकेटरवर या, पिवोट पॉइंट म्हणून सर्च करा, क्लिक करा. हे असे काहीतरी लाईन ऑलरेडी मारलेले दिसतील. आता ते काय आहेत, तर आपण फर्स्ट येणार इथे सेटिंगवर. आपण कुठला पण इंडिकेटर यूज करू, आपण पहिली सेटिंग मध्ये येणार. इथे इनपुट टाईप मध्ये ट्रॅडिशनलच ठेवा, इथं भरपूर आहेत, फिबोनाकी, वुडी, क्लासिक. आपण ट्रॅडिशनल वरच राहायचं. पिवोट, टाइम फ्रेम, ऑटोच ठेवा. स्टाईल मध्ये या, फक्त हा जो पिवोट लाईन आहे ह्याचा कलर करा ब्लॅक, आणि हे जे S4 आणि S5 आहेत ते काढून टाका. इनपुट मध्ये जे हिस्टॉरिकल आहेत पिवोट्स ते काढून टाका, ज्यांनी आपला चार्ट जरा क्लीन होईल. ही लागली आपली पिवोट पॉइंटची सेटिंग. आता हा यूज कसा करायचं? पिवोट पॉइंट आपल्याला टार्गेट सेट करायला मदत करतो. म्हणजे समजा मी इथे एंट्री केली तर माझं नेक्स्ट टार्गेट असणार जो पिवोट लाईन आहे. हे जे पिवोट पॉइंट्स आहेत R1, R2, R3, S1, S2 आणि इथे खाली S3 असेल. आता समजा मी एखादा शेअर इथे विकत घेतला कुठल्या तरी कारणामुळे 191 वरनं, तर माझं नेक्स्ट टार्गेट असणार जो नेक्स्ट पिवोट आहे त्याच्या आसपास. म्हणजे इथं 212 आहे, तर मी इथं 211, 210 ते 212चं टार्गेट इझिली ठेवू शकतो. हे जे पिवोट पॉइंट्स आहेत हे सेम टू सेम सपोर्ट आणि रेजिस्टन्स सारखे ऍक्ट होत असतात. एखाद्याला पिवोट पॉइंट कसे तयार होतात ते बघायचे असेल तर तिथं गुगलवर जाऊन सर्च मारू शकता. पण आपल्या ते सर्च पेक्षा ह्याचा यूज कसा करायचा आहे ते बघायचंय. आता यूज कसे होतात तर त्यासाठी मी काय करतो, तुम्हाला दाखवण्यासाठी ह्याचे जुने हिस्टॉरिकल पिवोट्स आहेत ते मी चालू करतो. दुसरा शेअर घेऊ आपण कोणता तरी, SBI. बघा आता मी जसं म्हणलं की पिवोट पॉइंट सपोर्ट आणि रेजिस्टन्स सारखे ऍक्ट होत असतात. म्हणजे काय, हे बघा शेअर डाऊन साईडला आला, या साईडला काय झालंय, हा जो पिवोट लाईन आहे ब्लॅक, तिथं काय झाला, हा सपोर्ट सारखा ऍक्ट झाला. काय झाला, शेअर वरतून खाली येत होता म्हणून हा सपोर्ट सारखा ऍक्ट झाला. ओके, कळाली गोष्ट. सपोर्ट सारखा ऍक्ट झाला, त्याच्यानंतर रिबाउन्स होत होता पण बाउन्स होऊ शकला नाही आणि दुसऱ्या दिवशी ह्यांनी ह्या पिवोटला ब्रेक डाऊन केला आणि मार्केट डाऊन साईडला जायला लागलं. डाऊन साईडला जायला लागलं, पुन्हा एकदा त्यांनी ट्राय दिला की अप साईडला जाऊ, पण पुन्हा काय झालं की हा जो पिवोट होता रेजिस्टन्स सारखा ऍक्ट व्हायला लागला आणि मार्केट फॉल. आता ह्यांनी फॉल दिला आणि माझं इथं समजा मी शॉर्टिंग केली असती, मला माहिती इथं पिवोट आहे 370, किंवा समजा मी
367 शॉर्ट केला असता तर बघा माझा नेक्स्ट पिवोट टार्गेट झाला असता जो आहे 337. माझं इथपर्यंत टार्गेट असतं आणि चला मी असं म्हणतो 337 ते 340 तरी माझं टार्गेट आरामशीर अचीव झालं. आता इथे काय झालं, पुन्हा अपसाईडला जायला लागला, इथे ब्रेकडाऊन दिला होता, पुन्हा अपसाईड जायचा प्रयत्न, पुन्हा परत खाली आला, पुन्हा हाच पिवोट जो सपोर्ट होता तो नंतर नाही तर रेजिस्टन्स सारखा ऍक्ट करायला लागला, पुन्हा हा अपसाईडला जायला लागला, हा पिवोट परत इथं होता, मग रेजिस्टन्स सारखा ऍक्ट व्हायला लागला, पुन्हा खाली आला, पुन्हा अपसाईड. आता हा रेजिस्टन्स जो होता तो ब्रेक झालाय म्हणजे बघा ह्या कॅन्डलनी इथं ब्रेक दिलाय, म्हणजे जी नेक्स्ट कॅन्डल होती ती इथंच ओपन झाली डायरेक्टली आणि लो लावून इथे क्लोज झाली, पुन्हा कॅन्डल अपसाईड गेली, इथे क्लोज झाली, पुन्हा मार्केट अपसाईड गेलं. म्हणजे हे जे पिवोट पॉइंट्स आहेत हे पिवोट पॉइंट आपल्याला टार्गेट लावायच्या कामाला येणार. जे फर्स्ट टार्गेट मी आपल्या ग्रुपवर देत असतो, आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवर जे टार्गेट असतो ते मी ह्या पिवोट पॉइंटच्या मदतीने लावत असतो. आता इथे बघा परफेक्ट, इथे बघा अपसाईडला जायचा प्रयत्न, हा पिवोट इथं सपोर्ट सारखा ऍक्ट झाला, पुन्हा अपसाईड जायचा प्रयत्न, हा पिवोट पॉइंट रेजिस्टन्स बनला, पुन्हा खाली, पुन्हा अपसाईड जायचा प्रयत्न, इथं काय झालं, हा पिवोट इथे रेजिस्टन्स सारखा ऍक्ट झाला. जरा झूम करून दाखवतो, हे बघा पिवोट पॉइंट इथं रेजिस्टन्स सारखा ऍक्ट झाला, पोझिशन इथंच क्लोज झाली, पण दुसऱ्या दिवशीची कॅन्डल काय झाली, इथे ओपन झाली, मार्केट पुन्हा अपसाईड, इथे पिवोट पॉइंट डायरेक्ट ब्रेक झालाय, दुसऱ्या दिवशी कॅन्डल इथंच ओपन, पुन्हा इथं अपसाईड जायचा प्रयत्न, हा पिवोट पॉइंट रेजिस्टन्स सारखा ऍक्ट आणि मार्केट डाऊन साईड, पुन्हा खाली, पुन्हा इथे हा पिवोट पॉइंट इथं सपोर्ट झाला, ब्रेक झाला, पुन्हा खाली. म्हणजे हे पिवोट पॉइंट आपल्याला टार्गेट सेट करायला हेल्प करणार. म्हणजे जेव्हा आपण इथे समजा तो शेअर विकत घेणार आहे तो आपला टार्गेट कुठला असणार, तर नेक्स्ट पिवोट, एवढंच लक्षात ठेवा. हे झाले आज महत्वाचे काही इंडिकेटर जे आपण आपल्या ट्रेड सेटअप साठी यूज करणार आहोत. मी पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक इंडिकेटर यूज करणार आहे आणि तो असणार आहे मास्टर गेम, जे शिकवण्यासाठी लोक 50-60 हजार रुपये काय वाटेल त्यांच्या मनाला ती फी घेतात. मी त्याला पॉवरफुल इंडिकेटर असं का म्हणलं असेल, तर तो एकटा इंडिकेटर मार्केटमध्ये कोणता ट्रेंड येणार आहे ते मला सांगतो, तो इंडिकेटर मला मार्केटमध्ये एंट्री द्यायचं काम करतो, तो इंडिकेटर मला स्टॉप लॉस ठेवायचं काम करतो. अशा वेगवेगळ्या कारणांमुळे मी त्याला पॉवरफुल इंडिकेटर म्हणतो. आता असा कोणता इंडिकेटर आहे जो एवढे सगळे कामं एकटाच करतोय, तर त्याचं नाव आहे मुव्हिंग ऍव्हरेज. इथे इंडिकेटर्सवर या आणि मुव्हिंग ऍव्हरेज टाईप करा. हे बघा इथं मुव्हिंग ऍव्हरेज आलाय. आता इथं तुम्ही जसं पाहता इथं भरपूर सारे मुव्हिंग ऍव्हरेज आलेत, त्यांची कामं सुद्धा वेगवेगळी आहेत, पण आपण जो इंडिकेटर यूज करणार आहोत तो आहे साधा मुव्हिंग ऍव्हरेज, त्याला म्हणतात सिम्पल मुव्हिंग ऍव्हरेज. त्याच्यावरती क्लिक करा. आता हा आपण यूज केला मुव्हिंग ऍव्हरेज लाईन. आता तुम्ही जसं इथं पाहत आहे की एक लाईन कॅन्डलच्या आदनमधनं ट्रॅव्हल करते, जे जसं स्टॉक वरती जातोय तशी ती लाईन खालीवर होत राहते. तर हीच आहे मुव्हिंग ऍव्हरेजची लाईन. मुव्हिंग ऍव्हरेज लाईन ही आपल्याला काही पर्टिक्युलर दिवसांसाठी स्टॉक कसा परफॉर्म करतोय त्याची एक ऍव्हरेज लाईन ड्रॉ करून देते. आता जसं आपण एक नवीन इंडिकेटर यूज केलं, आपण त्याची काय करतो, सेटिंग चेंज. आता मी इथे इनपुट म्हणून देतो लेंथ 50 आणि त्याचा कलर करणार मी चेंज, मी त्याचा कलर करतो डार्क कलर रेड. आता ही झाली आपली मुव्हिंग ऍव्हरेज लाईन तयार. आता ही एवढी पॉवरफुल का आहे, मी व्हिडिओ सुरुवात चालू झाल्यापासून म्हणतोय की मुव्हिंग ऍव्हरेज लाईन ही पॉवरफुल आहे. तर मुव्हिंग ऍव्हरेज लाईन एकटी मला सांगते की मार्केटमध्ये ट्रेंड कोणता आहे. समजा मी तीही डिसेबल केली, मला कळतंय का मार्केटमध्ये कोणता ट्रेंड चाललाय, इकडे इकडे नाही कळत आहे. तर मुव्हिंग ऍव्हरेज लाईन काय दाखवती की ही जी मुव्हिंग ऍव्हरेज लाईन आहे त्याच्या खाली जर स्टॉक असेल तर समजायचा तो डाऊन ट्रेंड मध्ये आहे, त्या रेड लाईनच्या वरती स्टॉक असेल तर समजायचा तो अप ट्रेंड मध्ये आहे. आता नीट दाखवायचं झालं तर इथं बघा, तुम्ही इथे बघू शकता की काय झालंय की ह्या लाईनच्या खाली जेवढा स्टॉक आहे तो आहे डाऊन ट्रेंड मध्ये, आणि जसं तुम्ही इथं वरती बघू शकता की स्टॉक त्या लाईनला क्रॉस करून वरती गेलाय, तेव्हा मार्केटमध्ये एक चांगला अप ट्रेंड आलाय. आता ही लाईन एवढी महत्वाची का आहे, जी मुव्हिंग ऍव्हरेज लाईन आपण यूज करणार आहोत ती सपोर्ट आणि रेजिस्टन्स सारखी ऍक्ट होणार. आता कशी, तर तुम्हाला इथनं दिसतच असेल, इथे बघा स्टॉक डाऊन साईडला आला तेव्हा
ही लाईन जी मुव्हिंग ॲव्हरेजची रेड लाईन आहे ती ब्रेक झाल्यानंतर ना स्टॉक डाऊन साईडला आला. पुन्हा मार्केट अप साईडला जायचा प्रयत्न केला आणि ह्या एरियात बघू शकता की मार्केटने रेजिस्टन्स घेतलाय आणि मार्केट पुन्हा डाऊन साईडला आलाय. पुन्हा एकदा अप साईडला जायचा प्रयत्न आणि ह्याच एरियात छोटंसं कन्सॉलिडेशन झाले कारण का इथं मुव्हिंग ॲव्हरेज लाईनचा त्यांनी रेजिस्टन्स घेतलाय. दुसऱ्या दिवशी मार्केट इथं गॅप अपने ओपन झाला आणि मार्केटमध्ये चांगला अप ट्रेंड आलाय. आता तुम्ही तो अप ट्रेंड बघू शकता किती दिवस कंटिन्युअस होता. आता इथं काही रिझन असू शकतं, इथं कोरोना होता वगैरे वगैरे, पण त्याच्या आधी सुद्धा तसंच आहे. इथे बघा मार्केटने इथे कुठेतरी मुव्हिंग ॲव्हरेज ब्रेक केला, अप साईडला जायचा प्रयत्न, पुन्हा इथे रेजिस्टन्स, पुन्हा खाली आला, या एरियात काय झाला रेजिस्टन्स, पुन्हा खाली, अजून एकदा रेजिस्टन्स आणि मार्केट पुन्हा खाली. म्हणून ही लाईन महत्वाची आहे कारण का मुव्हिंग ॲव्हरेज लाईन ही रेजिस्टन्स आणि सपोर्ट सारखी ऍक्ट होत असती. हे बघा इथे रेजिस्टन्स पुन्हा खाली, ह्या एरियात जेव्हा मुव्हिंग ॲव्हरेज लाईन ब्रेक झाली मार्केटमध्ये चांगला अपसाईड आला. आता हीच लाईन एफिशियंटली कशी यूज करायची. आता खूप जणांना गैरसमज असतात की सपोर्ट आणि रेजिस्टन्स ब्रेक कसा होतोय. आता समजा की मी एक सपोर्ट लाईन ड्रॉ केली, मार्केट काय करतो अपसाईडला जातो ह्या लाईन पासनं, इथे पुन्हा एकदा सपोर्ट घेतो, अपसाईडला जातो, पुन्हा एकदा सपोर्ट घेतो, पुन्हा अपसाईड जातो. म्हणून आपण इथे ट्रेंड लाईन ड्रॉ करतो बरोबर. हीच लाईन काय म्हणून ऍक्ट झाली तर सपोर्ट. तर सपोर्ट ब्रेक होणे म्हणजे काय असतो, जेव्हा एखादा स्टॉक अपसाईड पासून डाऊन साईड येतो. आता सपोर्ट घेतोय म्हणजे काय घेतोय, एक अशी कॅन्डल तयार होणार बरोबर. हे आपले एक्सपेक्टेशन असतात पण तसं नसतं. रिअल मार्केटमध्ये काय होत असतं, जेव्हा एखादा स्टॉक असा येत असतो मार्केट काय करतं नेहमी ह्याला लाईनला टेस्ट करतो बरोबर. अशी काहीतरी कॅन्डल बनवतो, आपल्याला वाटतं की हा झाला ब्रेकडाऊन, पण आपण इथे एंट्री घेतली पाहिजे का नाही. जेव्हा अशी कॅन्डल बनेल आपण प्रिपेअर झालं पाहिजे आणि जेव्हा नेक्स्ट कॅन्डल त्याच्या खाली बनेल विदाऊट वरच्या सपोर्टला टच करत, ही जी सपोर्ट लाईन आहे ही वाली, ही जी सपोर्ट लाईन आहे ह्याला टच न करता मार्केट जेव्हा डाऊन साईडला जायला लागतं आपण इथे एंट्री घेतली पाहिजे. आता असं का आहे त्याचं सिंपल रिझन आहे. समजा तर ह्या ठिकाणी त्यांनी काय केलं, तर इथे सपोर्ट लाईन आहे, तो काय करणार की इथं ब्रेकआउट झाला, लोक इथं शॉर्टिंग करणार किंवा त्या शेअरला विकायला चालू करतील वगैरे वगैरे, आपण इथं शॉर्टिंग करणार राईट. पण दुसऱ्या दिवशी काय होतं की मार्केट इथं कॅन्डल बनवतं, अशी कॅन्डल बनवतं आणि अपसाईडला जातो. म्हणून आपण काय केलं पाहिजे, वेट केला पाहिजे. नेक्स्ट कॅन्डल कुठं बनते, समजा नेक्स्ट कॅन्डल ह्याच्यात जस्ट साइड बाय साइड बनली आणि त्या लाईननी विदाऊट टच न करता रेड कॅन्डल बनवली, तर आपण इथं 100% शॉर्ट करू शकतो. इथनं ही ट्रेंड लाईन चालू झाली, आपलं टार्गेट अचीव होऊ शकतं. आता नेक्स्ट गोष्ट कोणती आहे, तर आहे सेम टू सेम रेजिस्टन्स साठी. ही असते आपली रेजिस्टन्स लाईन. स्टॉक काय करत असतो, डाऊन साईडनी अप साईडला जायचा प्रयत्न करतो बरोबर. एक कॅन्डल अशी बनती, आपल्याला वाटतो ब्रेकआउट आहे, पण आपण इथं एंट्री घ्यायची आहे का नाही. इथं क्लोजिंग सुद्धा झाली आहे, ती एक गुड साईन आहे. नेक्स्ट आपण एंट्री कधी घ्यायची, समजा नेक्स्ट कॅन्डल जी बनणारी आहे ओपन झाली, आपण इथं कुठं पण एंट्री घेऊ शकतो. जेव्हा एखादी कॅन्डल जी नेक्स्ट बनणारी आहे त्या रेजिस्टन्स लाईनला टच नाही करत आणि अपसाईडला जायची ना, तो समजायचा एक परफेक्ट ब्रेकआउट आहे. आणि इथं आपण व्हॉल्यूम सुद्धा चेक करतोच ह्या कॅन्डलला आणि ह्या कॅन्डलला बरोबर. जेव्हा असा ब्रेकआउट असतो त्याला म्हणायचा रेजिस्टन्स ब्रेक केला. आणि असंच काही गोष्टी आपण मुव्हिंग ॲव्हरेज मध्ये यूज करणार आहोत. आता मुव्हिंग ॲव्हरेज लाईन मी तर एक्सप्लेन केली की काय आहे कशी आहे. आता ही आपल्या ट्रेड सेटअप साठी एवढी महत्वाची काय आहे, तर ही आपल्याला मार्केटमध्ये एंट्री देणार आणि ही एकच लाईन नाही, आपण काय करणार मुव्हिंग ॲव्हरेजच्या अजून 3 लाईन यूज करणार आहोत. फर्स्ट मुव्हिंग ॲव्हरेज असणार आहे ती असणार आहे इनपुट 10 ची. स्टाईल आपण ग्रीन ठेवणार आहोत. दिसली ग्रीन कलरची एक लाईन. नेक्स्ट इंडिकेटर तेच असणार आहे, आपण मुव्हिंग ॲव्हरेज 3 यूज करणार आहोत. मी 3 मुव्हिंग ॲव्हरेज इथे तयार केले, ज्याची लेंथ मी चेंज करतोय. त्याचा कलर सुद्धा बदलणार रेड, आणि तिसरी असणार आहे ती असणार आहे 200, ज्याचा कलर असणार ब्लू.
असे आपण 3 कलरचे वेगवेगळे मुव्हिंग ॲव्हरेज लाईन यूज करणार आहोत. आता ह्याच्यात जसं मी तुम्हाला सांगितलं की मुव्हिंग ॲव्हरेज लाईन ही मागच्या काही ठराविक पिरियडसाठी आपल्याला ॲव्हरेज लाईन तयार करून देते. तर ह्याच्यातली सगळ्यात स्ट्रॉंग सपोर्ट अँड रेजिस्टन्स सारखी ऍक्ट कोणती होणार? तर मुव्हिंग ॲव्हरेज लाईन 200. मग त्याच्यापेक्षा कमी स्ट्रॉंग कोणती ऍक्ट होणार? तर 50. आणि 10 मुव्हिंग ॲव्हरेज लाईन ही सपोर्ट अँड रेजिस्टन्स सारखी ऍक्टच होणार नाही. ही आपल्याला एक एंट्री सिग्नल देणार आणि जो आपण ट्रेड सेटअप बघणार आहोत तो अशाच पद्धतीचा काहीतरी बघणार आहोत. आज आपण सगळे इंडिकेटर कंप्लीट केले. आता हे कसे यूज करायचे? तर आपण जे पाहिले इंडिकेटर ते एक एक ऍड करा. RSI आणि पिवोट पॉइंट. तुम्ही जर चार्ट पाहताय तर तो खूप गचाळ झालेला आहे. आपण जरा क्लीन करू. माझा पिवोट रेडी झाला. इथं हिस्टोग्राम रिमूव्ह करतो. ओके. देन RSI ज्याच्यामध्ये अप्पर लिमिट मी 60 ठेवणार आणि लोअर लिमिट 40. इनपुट लेंथ अशीच राहणार. आता तुम्ही पाहताय की मार्केटमध्ये आपण वेगवेगळे इंडिकेटर इथे यूज केलेत. आता ह्या ट्रेड सेटअप वरनं आपण ट्रेडिंग कशी करायची? आपण प्रत्येक इंडिकेटर हे सेपरेट पाहिलेलं आहे. RSI कसा यूज करतो, MACD यूज कसा करणार, मुव्हिंग ॲव्हरेज सुद्धा पाहिला की कसा यूज करायचा. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पूर्ण ट्रेड सेटअप हा यूज कसा करायचा. आपण ह्या ट्रेड सेटअप वरनं फक्त पोझिशनल आणि स्विंग ट्रेडिंग करणार आहोत. आपण टाइम फ्रेम फक्त डेलीचा यूज करणार आहोत. आपण ह्याच्यासाठी टाइम फ्रेम बदलायचंच नाहीये. आपण जे काही स्ट्रॅटेजी यूज करणार आहोत ती आहे डेली टाइम फ्रेम वरती. आणि ही एक बॅक टेस्टेड स्ट्रॅटेजी म्हणू शकता तुम्ही, जी मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आज जर मी ती सांगितली तर तुमच्या डोक्याला ती हेवी होईल आणि तुम्ही ती नीट यूज करू शकणार नाही, एफिशियंट यूज करू शकणार नाही. विश्वास ठेवा की हा जो ट्रेड सेटअप आहे हा तुम्हाला चांगलाच प्रॉफिट करून देईल. तर चालतंय मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी आपण इथेच थांबूयात. तुम्हाला जर काही अडचण असेल तर मला कमेंटमध्ये सांगू शकता किंवा इंस्टाग्रामला येऊन मला तिथं मेसेज करून सांगू शकता. मी भरपूर जणांना मदत करतोय ग्रो होण्यासाठी. तुम्हाला पण काही अडचण असेल तर मला तिथं नक्की सांगा. मी तुम्हाला तिथं मदत करायचा पूर्ण प्रयत्न करेल. तुम्ही जर आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला जॉईन नसाल तर तिथं पण जॉईन व्हा, जिथं मी वेगवेगळे स्टॉक मार्केटचे चार्ट अनालिसिस पोस्ट करत असतो. तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.